आजचा भाग इथेच संपलेला आहे, पण ही दुसरी उपांत्य फेरी मात्र अजून संपलेली नाहीये, कारण हेच 6 स्पर्धक आपल्याबरोबर उद्याही असणार आहेत. उद्या प्रत्येक स्पर्धक पुन्हा एकदा 2-2 गाणी सादर करणार आणि मग त्यानंतर आपल्याला निकाल कळणार की कोणते 2 स्पर्धक आता स्पर्धेबाहेर जाणार. आत्ता मात्र आपल्याला एवढंच जाणून घ्यायचं आहे की कोणते 2 स्पर्धक ह्या क्षणी मार्कांच्या बाबतीत थोडेसे कमी आहेत. आणि ते जाणून घेण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते आपले मान्यवर परीक्षक संजीव अभ्यंकर. संजीव, कशी वाटली स्पर्धा आजची? इतर सर्व एपिसोड जे मी बघतो त्याप्रमाणेच मुलांनी जीव ओतून गायलं आणि मला एक गंमत वाटली की असे जोरदार कमबॅक करतात आणि परीक्षकांना एकदम असं गुगली टाकल्यासारखं करतात. तर तसं थोडंसं होत आहे. तर मी अशी आशा करेन की आज जे 2 जण थोडेसे मागे आहेत ते त्यांनी जसा जोरदार कमबॅक केला सेकंड राऊंडमध्ये तसं पुढच्या भागामध्ये पण ते करतील आणि आम्हाला ते आणखीन जास्ती मुश्किल करून ठेवतील असं मी आशा करतो. मला असं वाटतं की मिहीर आणि भाग्यश्री सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या राऊंडमध्ये एकदम अचानक मग त्यांना आम्हाला सांगायला लागलं की आवाज बदलला म्हणजे काय, तिचा आवाज बसला म्हणजे काय, हे एकदम आम्हाला जसं सांगायला लागलं त्यामुळे ते थोडेसे मागे आहेत. सेकंड राऊंडमध्ये ते एकदम आले म्हणजे 3 डाऊन 100 वरनं एकदम युवराज सिंग यावा ना तसा आला मिहीर. भाग्यश्री पण एकदम जोरदार गायली. सो डोंट वरी, एकदम बारीकसे फरक आहेत. तर उद्याचा दिवस आहे, उद्याचे 2 राऊंड तुम्ही छान गायलात तर आम्हाला जरूर मुश्किलीत पडायला आवडेल. सो भाग्यश्री, मिहीर, हे सेकंड गाणं तुमचं जसं झालं ना तशीच पुढची 2 झाली पाहिजेत. हा म्हणजे काही स्कोपच नाही परीक्षकांना पुढे, हो की नाही? ऑल द बेस्ट. सो संजीव, कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 11 वर्षाच्या संजीव अभ्यंकरचं आम्ही गाणं ऐकलं, पण 27 वर्षानंतरच्या संजीव अभ्यंकरचं गाणं ह्या मंचावर ऐकायची खूप इच्छा आहे. जरूर. जास देव सापडला, जास देव सापडला, माणसाच्या ठाई त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदा हे, दिशा सर्वदा हे. जास देव सापडला माणसाच्या ठाई त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदा हे, दिशा सर्वदा हे. दुःख पाहुनी दुसऱ्याचे ज्याचे भरतात डोळे, दुःख पाहुनी दुसऱ्याचे ज्याचे भरतात डोळे, डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले, डोळ्यातल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले. अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होय, अशा माणसाचा स्पर्श पांडुरंग होय. त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदा हे, दिशा सर्वदा हे. जास देव सापडला माणसाच्या ठाई त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्वदा हे, दिशा सर्वदा हे. जास देव सापडला माणसाच्या ठाई.
Sa-re-ga-ma-pa, idea, sa-re-ga-ma-pa.